प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आजवर अनेक शहरांची, गावांची, वाड्यांची, इतकंच काय तर अनेक देशांची सुद्धा नावं बदलत राहिली. पण जन्मापासून ते आज तागायत महाकारुणी तथागत बुद्धांच्या काळापासून हजारो वर्षापासून कल्याण ह्याच नावाने विश्वविख्यात असणारे जगातले एकमेव शहर म्हणजे कल्याण शहर होय. कल्याणच्या लेकीला खना नारळाची ओटी भरून आईचा दर्जा देणाऱ्या बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कल्याणची भूमी वंदनीय भूमी ठरली, इतिहासात अजरामर झाली. या ऐतिहासिक कल्याण नगरीचे एक वैशिष्ट्य आहे, इथं सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व वर्गीय, सर्व प्रांतीय, सर्व क्षेत्रीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. बौद्ध, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, लिंगायत, जैन, सिंधी हा सर्व धर्मीय समूहाचा जणू काही दुधानं भरलेला ग्लास म्हणजे कल्याण नगरी होय. आणि ह्या दुधात आगरी कोळी बांधव हा साखरेसारखा मिसळून गेलाय, विरघळून गेलाय. या आगरी कोळी बांधवांमुळे हा दुधाचा प्याला अतिशय गोड मधाळ झालाय. इथल्या मराठी मनाने उत्तर भारतीयांना, सिंध प्रांतीयांना, दक्षिण भारतीयांना या साऱ्यांना एक भारतीय म्हणून स्वीकारलंय. या कल्याणच्या जडणघडणीत स्थानिक भूमिपुत्रांचा प्रचंड घाम गळलाय. तसा बाहेरून आलेल्यांनीही आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचललाय, हे कोणीच नाकबूल करू शकणार नाही. कल्याणच्या राजकारणात सुद्धा स्थानिकांबरोबर बाहेरून आलेल्यांचाही दबदबा आहे. आज तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण घ्या किंवा कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे उदाहरण घ्या, उल्हासनगर विधानसभेचे उदाहरण घ्या. इथल्या प्रत्येक विजयी उमेदवाराला जशी स्थानिकांची साथ बहुमोलाची ठरली तशी ती बाहेरून आलेल्यांनीही दिली. किंबहुना बाहेरून आलेल्या मतदारांमुळेच अनेक उमेदवार विजयी झालेत, हे निर्विवाद सत्य आहे. कल्याणच्या राजकीय परिप्रेक्षात आपण ज्यावेळी डोकावून पाहतो त्यावेळी आम्हाला असं दिसून येतं की आमच्या आंबेडकरी मतांच्या जीवावरच विविध घटकांना खासदारकी व आमदारकी उपभोगायला मिळाली. अगदी परप्रांतीय सुद्धा आमदारकी भोगून बसलेत. पण दुर्दैवानं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आणि खटकते सुद्धा. ती बाब म्हणजे या कल्याण नगरीत आजवर एकाही आंबेडकरवाद्याला ना खासदारकी भूषवता आली ना साधी आमदारकी. तसं पाहायला गेलं तर आज मितीला आपण एक गठ्ठा मतांचा विचार केला तर निश्चितच आंबेडकरी जनतेची एकत्रित ताकद ही अफाट आहे. साधारणतः सुमारे 20 लाख मतदारसंख्या असणाऱ्या कल्याणमध्ये किमान 5 ते 6 लाख इतके आंबेडकरी मतदार आहेत. पण ही अफाट ताकद गटातटांत विखुरल्या गेलेली आहे. तर काही जण या आंबेडकरी विचारधारा विरोधी असणाऱ्या पक्षाच्या दावणीला गोठ्यात बांधल्या गेले आहेत. ते गुलामांचे जीवन सुखनैव जगत असून जे उष्ट खरकट जे काही खायला मिळत आहे ते खात आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा जगण्याचा स्वभाव आहे. पण जरी ही विखुरलेली आंबेडकरी ताकद एकवटली तर नक्कीच येत्या काळात कल्याण लोकसभा निवडणुकीत चित्र पालटलेले दिसून येईल. परंतु 2019च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची प्रचंड मोठी लाट असताना सुद्धा वंचितच्या संजय हेडाऊ ह्या उमेदवाराला जेमतेम 65,572 इतकी कमी म्हणजे एकूण मतांच्या केवळ 7.67% मतं मिळाली होती. तर विजयी उमेदवार व विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुमारे 5,59,723 मतं म्हणजे जवळपास 63% मतं मिळाली होती. याचा अर्थ असा आहे की मंजिल अभी बहुत दूर है. हा टप्पा गाठायला
पल्ला गाठायला सध्या तरी आपल्याला खूप लांबची गोष्ट आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी आपल्याला आणखी खूप मेहनत करावी लागणार आहे आणि तुर्तास हे शक्य नाही. पण आपण सध्याच्या घडीला विधानसभा मात्र काबीज करू शकतो जर आपण आतापासूनच नियोजनबद्ध रणनीती आखून कामाची सुरुवात करून कल्याण लोकसभा मतदारसंघातील किमान 3 विधानसभा मतदारसंघात म्हणजे कल्याण पूर्व, अंबरनाथ व उल्हासनगर या ठिकाणी आपण जोर लावला तर आपले 3 आमदार हमखास निवडून यायला काहीच अडचण येणार नाही. पण मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे फक्त आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती हवी. होय, आम्ही निवडून येऊ शकतो हा सर्व विश्वास हवा, स्वतःच्या मनगटावर विश्वास हवा. लोकसभा निवडणुकीतील 2 टप्प्याचे मतदान पार पडले असून महाराष्ट्रातील आणखी 3 टप्प्याचे मतदान व्हायचे बाकी आहे. अर्थात महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा 20 मे रोजी आहे आणि हा अंतिम टप्प्यात ठाणे जिल्ह्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यातील मतदान होणार आहे. या अंतिम टप्प्यात होणाऱ्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील प्राचीन काळापासून अति महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या कल्याण मतदारसंघाचा समावेश आहे. प्रस्थापित असणाऱ्या पक्षांनी इथं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीमध्ये ज्या मोजक्या मतदारसंघात 2 शिवसेना आमने सामने लढणार आहेत त्यात कल्याण मतदारसंघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळं ह्या मतदारसंघाला अतिमहत्त्व प्राप्त झालं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ह्या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा त्यांनाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तिकीट दिले असून त्यांच्या विरोधात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने वैशाली दरेकर राणे या महिला नेत्याला रिंगणात उतरवला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये आपली स्वतःची निर्णायक शक्ती असणाऱ्या, एक गठ्ठा मतं असणाऱ्या आंबेडकरी समाजाचा आपला म्हणावा असा कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने कल्याणच्या आंबेडकरी जनतेमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले व कवाडे गटानं महायुतीला पाठिंबा दिला आहे तर इतर छोटे मोठे गट तट महाविकास आघाडी महायुतीला पाठिंबा देऊन मोकळे झाले आहेत. अशा वेळी आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैकी वंचित बहुजन आघाडीने जमील अहमद यांना उमेदवारी दिली असली तरी मुळात हे जमील अहमद कोण हाच प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार जमील अहमद यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती खरी खोटी कितपत आहे या संदर्भात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्याशी आमचं बोलणं झालं, परंतु त्यांच्याकडून ही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. अर्थात ह्या गोष्टी आपल्याला नंतर स्पष्ट होणारच आहे. परंतु त्यातच बहुजन समाज पक्षाने आपला उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्ते साहेरबाहेर झाले आहेत. उमेदवारी नामांकन करण्याची शेवटची तारीख 3 मे फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली असून कार्यकर्ते जाणार कुठं? आंबेडकरी उमेदवार नसल्यानं आंबेडकरी जनता कोणाला मतदान करणार? महाविकास आघाडीला मतदान करणार की महायुतीला मतदान करणार? कल्याणमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली असून करे तो क्या करे अशी आंबेडकरी जनतेची द्विधा मनस्थिती झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी शक्ती ही निर्णायक शक्ती असून तिचे उपद्रव मूल्य प्रचंड मोठे असतानाही आज ही आंबेडकरी भीमशक्ती प्रचंड अस्वस्थ आहे. आंबेडकरी नेत्यांबद्दल ह्या जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, राग आहे, संताप आहे. त्यातच कल्याणसारख्या बालेकिल्ल्यात आंबेडकरी समाजाचा आपला स्वतःच्या हक्काचा उमेदवार दिसत नसल्याने हा राग
पराकोटीला गेल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे याही वेळी आम्ही इतरांच्या सतरंजा उचलायच्या का, असा संतप्त सवाल आंबेडकरी जनतेमधून उमटू लागला आहे. तरुणाईमध्ये प्रचंड खतखत आहे. अशा वेळी ही आंबेडकरी भीमशक्ती नेमकी जाणार कुठं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण भीम पॅन्थरचा पुढील व्हिडिओ अवश्य बघावा. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.